नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एक जबरदस्त जॉब अपडेट आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब आहे. आपण याच्यामध्ये आता PDF सुद्धा बघणार आहे. सविस्तर पूर्ण माहिती आहे, आपण ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर इथे फॉर्म कसा भरायचा आहे, लास्ट डेट काय असणार आहे, सॅलरी कितीपर्यंत भेटणार आहे आणि इथे मेन म्हणजे तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच फॉर्म भरू शकता. तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, कोणी असू द्या, नक्कीच फॉर्म इथे फिल करू शकणार आहोत. ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहोत. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, त्याच्यानंतर कोणती कोणती जे वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे ते बघणार आहोत. नोकरीचे ठिकाण कोणते आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच प्रियांका नागने जॉब्स डेली लेटेस्ट जॉब अपडेटला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, 4थी पास असू द्या, 12वी पास असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असू द्या, पुण्यातले जॉब असू द्या, बँकेतले जॉब असू द्या, असे दररोजचे वेगवेगळे नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. सो नक्कीच ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची सविस्तरपणे पूर्ण माहिती आहे बघून घेऊया. इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, आपण ते पण बघून घेणार आहोत. आणि इथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचे पूर्ण लिंक्स आहेत, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. सो इथे पूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता डेट इथे सांगितलेला आहे, तुम्ही बघू शकता. लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची 2/5/2024 म्हणजे 2 मे 2024 असणार आहे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे, तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे, ते पूर्ण बघून घेऊया. ऑफिस असिस्टंट हे पदाचं नाव असणार आहे. एज क्रायटेरिया 22 ते 40 वर्ष असणार आहे. लास्ट डेट असणार आहे 40. शिक्षण किती लागणार आहे, तर तुम्ही BSW असू द्या, BA असू द्या, BCom विथ कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला इथे कम्प्युटर नॉलेज लागणार आहे. त्यानंतर नॉलेज इन बेसिक अकाउंट्स अँड बुक किपिंग, तुम्हाला बेसिक अकाउंटचं नॉलेज पाहिजे आहे, बुक किपिंगचं नॉलेज पाहिजे आहे आणि तुम्हाला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि शुड बी द रेसिडेंट ऑफ द सेम स्टेट असं सुद्धा माहिती सांगितलेली आहे. लक्षात घ्या, इथे सांगितलेलं आहे. पदाचं नाव ऑफिस असिस्टंट, 22 ते 40 वर्ष एज, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, BSW असू द्या, BA असू द्या, BCom कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे, लोकल लँग्वेज येणे गरजेचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता हे जे जॉब आहे ते कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर असणार आहे. त्याच्यानंतर अमाऊंट किती भेटणार आहे आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. 1 इयरचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फिक्स सॅलरी 12,000 भेटणार आहे. नो अदर अलाउन्स बेनिफिट पेमेंट फॅसिलिटी विल बी इथे ॲडमिसेबल सांगितलेलं आहे. लीव इथे 15 डेज लीव पर इयर भेटणार आहे आणि 2 डेज पर मंथ सुद्धा भेटणार आहे. जॉब प्रोफाईल इथे ऑफिस असिस्टंट असणार आहे. आता इथे काम काय असणार आहे, तुम्हाला अकाउंट मेंटेन करायचं आहे, वाउचर्स असू द्या, बुक्स असू द्या, रजिस्टर्स असू द्या, पूर्ण डेटा अपडेट करायचा आहे, हे तुमचं काम असणार आहे. असिस्टिंग द डायरेक्टर अँड फॅकल्टी इन फंक्शनिंग ऑफ द इन्स्टिट्यूट सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, त्याच्यावर तुमचं डिसिजन घेतला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं नाही आहे की तुम्ही अनुभवीच पाहिजे आहे, तुम्ही फ्रेशर्स असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे, ॲप्लिकेशन फी, आणि तुम्हाला ॲप्लिकेशन पोस्टद्वारे स्पीडपोस्टद्वारे ऑफिस असिस्टंट @ या पत्त्यावरती पाठवून द्यायचं आहे. पूर्ण पत्ता आहे, तुम्ही नक्कीच ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा चेक करायचं आहे. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात. पूर्ण माहिती सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉल फॉर इंटरव्ह्यू येणार आहे. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ याची जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे त्याचं ते एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 रिजनल हेड और को चेअरपर्सन चेअरमॅन सांगितलेलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे आहे, साईन द्यायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, ते पूर्ण माहिती भरायचं आहे, ॲड्रेस भरायचा आहे. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर येस नो सांगायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमचं इथं टाकायचं आहे, एज टाकायचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स पूर्णपणे अपडेटेड कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे, जेणेकरून ते परत चेंज नको. जेंडर, नॅशनॅलिटी, रिलिजन, हे पूर्ण माहिती तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला पोस्टद्वारा सेंड करायचं आहे. एज्युकेशनमध्ये पण इथे वेगवेगळे फील्ड्स दिलेले आहेत बघा. क्वालिफिकेशनमध्ये तुमचे SSCमधून HSC, बोर्ड, युनिव्हर्सिटी, फुल टाईम आहे का पार्ट टाईम आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे गुड हँडरायटिंगमध्ये भरून पाठवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे सेल्फ असिस्टेड पाहिजे आहे. एक्सपिरियन्स असेल तर, रिलेटिव्हचा असेल तर सांगितलेलं आहे. किती वर्षाचा आहे,
हे पूर्ण माहिती इथे फॉर फॅकल्टीवरती सांगितलेलं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगली संधी आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आहे, केंद्र सरकारी जॉब आहे. 22 ते 40 ही वयोमर्यादा सांगितलेली आहे. त्यानंतर ऑल इंडिया उमेदवार कोणी असू दे अर्ज भरू शकता. इथे अनुभवाची गरज नाही आहे, फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच इथे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. 12,000 सॅलरी भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर इथे एस्टिमेटेड म्हटलं तर जागा इथे 50+ आहे. अक्रॉस इंडिया पूर्ण कुठेही जॉब तुम्हाला भेटू शकतो. 2 मे 2024 हे लास्ट डेट असणार आहे. पर्सनल मुलाखतीद्वारा तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकणार आहे. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता, जिथे आपले दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्सचे अपडेट असतात. आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा नक्कीच फॉलो करा. थँक्यू.